प्रचाराची रणधुमाळी सोडून संदीप शेळके अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती नुकसानीसाठी 100% मदत देण्याची मागणी। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। सर्वच उमेदवार ताकदीने प्रचारात उतरले आहेत। दरम्यान वन बुलढाणा मिशनचे संकल्पक आणि अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी प्रचार बाजूला ठेवून अतिवृष्टीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन भेट घेत शेतकऱ्यांना धीर दिला। शेतकऱ्यांना नुकसानीचे 100% मदत तात्काळ मिळाली पाहिजे अशी मागणी संदीप शेळके यांनी केली आहे। 9 एप्रिलला जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। यामुळे शेतकरी संकटात सापडला। आधीच खरीप हंगामातील दुष्काळ, रब्बी हंगामातील अतिवृष्टी, शेतकऱ्याचं उत्पन्न त्यामुळे घटलंय। यात आता पुन्हा एप्रिल मधल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। ज्वारी, टोळाचा कांदा आणि उशिरा पेरलेल्या गव्हाचं मोठं नुकसान झालंय। संदीप शेळके यांनी गणेशपूर येथे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन नुकसानाची पाहणी केली आहे। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले। आज मी गणेशपूर या शिवारामध्ये आहे। कालच्या झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गणेशपूर, हिवरखेड, लोखंडापाळा या जवळपास सगळ्याच गावांमध्ये शेतीचं प्रचंड असं नुकसान झालं। कांदा, ज्वारी, हरभरा, गहू आणि जे काही फळ पिकं होते या सगळ्या पिकांचं या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे। शासनाचे प्रतिनिधी अजूनपर्यंत 15 ते 20 तास उलटून गेले, परंतु अजून बांधापर्यंत पोहोचलेले नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून माझी प्रशासनाला विनंती आहे, त्यांना आवाहन आहे की तात्काळ आपण आपले प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवावे आणि जे काय नेहमीची त्यांची पद्धत असते की अधिकारी येतात, कर्मचारी येतात, या ठिकाणी सर्वे करतात, परंतु नुकसान एवढं प्रचंड झालेलं आहे की शेतामध्ये काहीच उरलेलं नाही। त्यामुळं पंचनामे करण्याच्या भानगडीत न पडता सरसकट नुकसान भरपाई आमच्या शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, ही वन बुलढाणा मिशन तर्फे माझी मागणी आहे। निश्चितपणे निवडणुकीचा काळ आहे, जिल्हाधिकारी व त्यांचे सहकारी या कामामध्ये व्यस्त असतील, परंतु निवडणुका येतील जातील, परंतु शेतकऱ्याचे अश्रू पुसणं हे लोकप्रतिनिधींचं आणि सरकारचं, प्रशासनाचं सगळ्यात प्रथम आद्य कर्तव्य असलं पाहिजे। त्यामुळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो की तात्काळ आपण आपले प्रतिनिधी बांधावर पाठवून सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कशी मिळेल याची कारवाई आपल्या स्तरावरून करावी।